निलंग्याजवळ अपघातात कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहान जखमी। लातूर जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। या दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झालेत। दत्ता सुरेश यादव, वय वर्ष 35, राहणार सावरी, तालुका निलंगा असं मयत युवकाचं नाव आहे। निलंगा तालुक्यातील सावरी येथील दत्ता सुरेश कदम व दिगंबर सुरेश कदम हे दोघे सख्खे भाऊ हैदराबाद इथं नोकरीस आहेत। सावरीला पंढरपूरची पालखी होत असल्याने ते गावी आले होते। कार्यक्रमाची झाल्यानंतर दोन्ही भाऊ LICचा हप्ता भरण्यासाठी निलंग्यात येत होते। मात्र निलंगा मार्गे औरादला जाणाऱ्या भरधाव कारने लातूर जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली। या दुचाकीवरील दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिगंबर कदम यांचा पाय तुटल्याने ते गंभीर जखमी झाले। कारमधील अतुल सूर्यवंशी आणि रुक्मिणी सारखे हे दोघेही जखमी झालेले। जखमींवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले। मयताचे निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांना देण्यात आले। अपघात प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मोठ्या भावाचा मृत्यू, लहान भाऊ जखमी। सावरी येथील दत्ता कदम व दिगंबर कदम हे दोन सख्खे भाऊ हैदराबाद इथं नोकरीला आहेत। गावात पालखी येणार असल्याने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यासाठी दोघे गावी आले होते। कार्यक्रम झाल्यानंतर LICचा हप्ता भरण्यासाठी ते निलंग्याकडे येत असताना कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। यात मोठा भाऊ दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला, तर लहान भाऊ दिगंबर कदम हा गंभीर जखमी झालाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.